काय होते म्हणजे तिला कंटिन्युअस व्हॉमिटिंग आणि चक्कर येणं, तिला उभं राहता येणं असं झालं आणि तिच्या डोक्यामध्ये गाठ दिसायला लागल्या। आणि माझा एक फ्रेंड आहे, तो मुंबईमध्ये एक प्रचंड नामांकित ऑन्कोलॉजिस्ट आहे। मी त्याला कॉन्टॅक्ट केला। अगोदर मी असं आमचे फॅमिली डॉक्टर ह्याना त्यांना, आणि मग त्यांनी मला सांगितलं की ह्या टेस्ट कर, आणि त्या सगळ्या टेस्ट ॲबनॉर्मल होत्या। म्हणजे तिची शुगर 500च्या वर गेली होती आणि तिचं बीपी ड्रॉप होत होतं। हे सगळ्या इंटरनल ह्या गोष्टी हे झाल्या आणि मला डॉक्टरनी बाहेर बोलवून सांगितलं की आय थिंक शी शुड बी इन द आयसीयू, कारण आम्ही तुम्ही घरी, आणि ती पॅनिक मोड मध्ये होती। म्हटलं आता कसं ठेवणार हिला, कारण माझा मुलगा त्याची परीक्षा चालू होती, मी एकटा घरी, आणि मी लास्ट सेशनला आलो नाही। आणि त्याच्यानंतर सरांचा मला मेसेज आला की मला कळलं असं असं तुझ्या मिसेसला बरं नाहीये, आणि तर काय म्हणजे आहे। तर मी सरांना लिहिलं की असं असं आहे। म्हणाले डोंट वरी, आय विल स्टार्ट, मी हिलिंग करतो। ती मला मी म्हणजे तेव्हा ती बिछाण्यावर होती आणि सरांनी पहिल्याच दिवशी हिलिंग केलं। सकाळी 5:30-6ला मला जाग आली, तर मला किचनमध्ये आवाज येत होता। तर मी म्हटलं कसा काय आवाज येतो म्हणून मी जाऊन बघितलं तर ती चहा करत होती। ती म्हणाली मला चहा प्यायची तलफ आली। मी ती बिछाण्यातून उतरली खालती आणि म्हणली मी एकदम हलकी झाली मला आहे। तर मी म्हटलं ठीक आहे तू कर चहा। मी तिला काही सांगितलं नाही, म्हणजे हे पहिल्या दिवशी। नंतर मी तिला सांगितलं की असं सर तर डेली हिलिंग करतायत, आणि आज म्हणजे परफेक्ट अगदी, म्हणजे सांगायचं म्हणजे मी इथे आलो तर आज तिने सगळ्यांसाठी घरामध्ये व्यवस्थित जेवण, तिची अजूनही तिची हेल्थ तशी आलेली नाही, पण तिची जी 500 शुगर होती ती बऱ्याच गोष्टी करून खालीच येत नव्हती। पण सरांनी हिलिंग केलं आणि 4 दिवसांमध्ये ती 180, 170, 200 या रेंजला, म्हणजे कनेक्शन सर म्हणत होते ते मला रिमार्केबली मला जाणवलं। म्हणजे कुछ तो है, जे सर नेहमी म्हणतात ना कुछ तो है, ते काय आहे माहित नाही, पण है कुछ तो। व्हेरी नाईस।